नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान मोदींच्या खर्च कपातीचा बीडमध्ये इफेक्ट. 5 बड्या नेत्यांची पोलीस सुरक्षा काढली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, अमरसिंह पंडित, राजेश्वर चव्हाण, सुभाष राऊत यांची सुरक्षा काढली. एनसीपी मधील बड्या नेत्याकडून पवारांकडे 5 पवारांची तक्रार. सूत्रांची माहिती. अजितदादांच्या एनसीपी मधला अंतर्गत संघर्ष आता पवारांच्या कोर्टात. पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून समज द्यावी, नेत्यांची मागणी. पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार. दरवाढीमुळे शेती मशागतीचा खर्च आणि शेतमालाच्या वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याचं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. धाराशिव जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव चिंताजनक. एका वर्षात तब्बल 177 रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात घरकुल योजनेतील दुसरा आणि तिसरा हप्ता रखडला. अनेक ठिकाणी घरांचं बांधकाम ठप्प. अपूर्ण घरांमुळे लाभार्थी चिंतेत. खरीप हंगामाच्या तयारीला वेग. उन्हाळी हंगामातील गहू आणि इतर पिकांची कापणी अंतिम टप्प्यात. शेतकऱ्यांमध्ये खरीप पूर्ण तयारीची लगबग. धाराशिवच्या परंडातील ऐतिहासिक किल्ल्यासमोरील अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवली. 7 भाडेपट्टेही रद्द करत अनधिकृत टपऱ्यांवर बुलडोझर. विजेचा शॉक लागून नागापूर येथे शेतकऱ्याचा मृत्यू. आंबेगाव तालुक्यातील तिसरी घटना. या सलग घटनांमुळे वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संताप. बनावट हारपीक विकणाऱ्या टोळीचा वाशीमध्ये पर्दाफाश. 21,000चा मुद्देमाल जप्त. 2 संशयितांविरोधात वाशी पोलिसात गुन्हा दाखल. कारंजा अमरावती महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रॅक्टरला धडक. ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.